मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। पारनेरमधनं मिशन झिरो पेंडन्सीचा नारा देण्यात आलाय। आपली ऊर्जा परस्पर वादामध्ये खर्च न करता ती शेवटच्या गरजू शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी वापरली पाहिजे। विविध माध्यमांमधनं हा ज्वलंत विषय जिवंत ठेवत सकारात्मकतेनं आणि एकजुटीनं पुढे जात राहिलो तर नक्कीच यश आपल्या पायाशी असेल, असे महाराष्ट्र राज्य शिवपाणंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शब्द पवळे यांनी पारनेरच्या शासकीय विश्रामगृहावरती शेतकऱ्यांना संबोधित केलं आहे। मिशन झिरो पेंडन्सी अभियानामधनं खऱ्या गरजवंतांना, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देत राज्यभरामधील शेत रस्त्यासाठी गरजवंत शेतकरी बांधवांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून शिवपाणंदच्या या ऐतिहासिक लढ्याच्या यशाचे साक्षीदार बनून शेत तिथे रस्ता, गाव तिथे समृद्धीच्या नाऱ्यासोबतच मिशन झिरो पेंडन्सीचा नारा बळकट करून शेवटच्या शेतकऱ्याला न्याय मिळवून देऊन राज्यामध्ये शेतकरी भावाचा चिखलातला संघर्ष संपवून वाडी वस्तीवरती सिमेंटचे दर्जेदार शेत रस्ते मिळवून दिल्याशिवाय आपण स्वस्त बसणार नाही, असे महाराष्ट्र राज्य शिवपाणंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे तसेच विजय दळवी, ॲडव्होकेट ओंकार नरसाळे, राहुल गट, नानाभाऊ शिकारे, संजय साबळे, बबन गुंड, भाऊसाहेब वाळूंज, दशरथ वाळूंज, नवनाथ घुले, आहिलू घुले तसेच सुभाष ठुबे, पंढरीनाथ काळुखे, इंद्रभान सकट, राधू दाते तसेच स्वप्नील मगर, जालिंदर तानवडे, कल्पना गट, लक्ष्मी सकट आदींनी हा संकल्प केला आहे। महाराष्ट्र राज्य शिवपाणंद शेतरस्ता चळवळीच्या माध्यमातून एक छोटंसं वटवृक्ष रोपटं या पारनेर तालुक्यामध्ये लागलं। शिवपाणंदचं न्यायाचं वटवृक्ष आणि राज्यभर माझा रस्ता हो ना, माझ्या शेवटच्या भावाला दर्जेदार रस्ता मिळाला पाहिजे आणि तोपर्यंत मी थांबणार नाही, हा संकल्प घेऊन आपण महाराष्ट्रावर पोहोचलो। वेगवेगळ्या तालुक्यात, जिल्ह्यात आपण या प्रकारे चळवळ पोहोचवली। न्यायालयीन लढाई आपण यशस्वी लढला। ॲडव्होकेट प्रतीक्षा काळे यांनी याचा एक न्यायालयात छत्रपती संभाजी हायकोर्टामध्ये याचिका जिंकली आणि त्यानंतर हा या लढ्याला एक बळ आलं। जळगाव असेल, संभाजीनगर, पुणे, वेगवेगळ्या जिल्ह्यात, कोल्हापूर, सातारा आणि अशा वेगवेगळ्या जिल्ह्यात आपण गेलो आणि मंत्रालयामध्ये राज्याचे महसूल मंत्री यांच्यासोबत एक मीटिंग करून विशेष महत्त्वपूर्ण असे शासन निर्णय काढण्यात पारनेर तालुक्यातून लावलेल्या रोपट्याला आज वटवृक्ष करण्यात आपल्याला यश आलेलं आहे। पारनेर तालुका हा क्रांतिकारकांचा, समाजसेवकांचा, देशसेवकांचा तालुका असून या तालुक्याने त्याग या ठिकाणी दाखवलेला आहे। गरजवंत शेतकऱ्यांना आज शेतात एक दर्जेदार रस्ता मिळावा त्या भावनेतून आपण हा लढा चालू केला होता। हे अर्ज बनवण्यापासून तर प्रशासकीय न्यायालयीन कार्यालयामध्ये शेतकऱ्यांना अनेक खेळपाटे मारावं लागत होते, संघर्ष करावा लागत होता। 3-3 वर्ष, 4-4 वर्ष शेतकरी या ठिकाणी कार्यालयामध्ये जात होता। आपल्या मुलं 3-3, 4-4 किलोमीटर पायी चिखलामध्ये प्रवेश करतात। अनेकांची शिक्षण या ठिकाणी रस्ते वाचून होत नव्हती आणि अनेकांच्या जमिनी पडीक पडायला लागल्या होत्या।
त्यामुळे आपण सरकारकडे मागणी केली होती की या ठिकाणी ज्या शेतकऱ्याची जमीन पडीक पडेल त्याची नुकसान भरपाई शासनाने द्यावी आणि त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचं नुकसान होते त्याची नुकसान भरपाई सरकारने द्यावी. पिकवलेला माल बाजारपेठेमध्ये नेता यावा आणि हार्वेस्टर, JCB, ट्रॅक्टर असे जी शासन उद्योग व्यवसायासाठी शेतकऱ्याच्या शेतीपूरक व्यवसायासाठी उपलब्ध व्हावीत या संदर्भात आपण पाठपुरावा केलेला आहे. त्याचबरोबर अनेक शासन निर्णय निघले. राज्य सचिवांनी जे आदेश काढले, राज्य सरकारने आदेश काढले, राज्य समितीने जिल्हा समितीचा अहवाल घ्यायचा, जिल्हा समितीने तालुका समितीचा अहवाल घ्यायचा आणि तालुका समितीने ग्राम समितीचा अहवाल घेतला पाहिजे. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं छत्रपती महाराज अभियान राज्यामध्ये या ठिकाणी घेण्यात आलं, परंतु रस्त्यावर नकाशावर असणारे रस्ते आणि नसणारे रस्ते याच्यासाठी शिवार फेरी घेणे, त्याचं सीमांकन करणे, याची नोंद घेणे, ABCD क्रमांक देणे हे कुठल्याही प्रकारे झालेलं नाहीये. काही भागात क्वचितच काम झालेलं आहे, काही भागात झालेलं नाही. त्यामुळे पुन्हा राज्य सरकारकडे आपण मागणी करतोय की अशा प्रकारे पुन्हा तुम्ही अभियान राबवा. प्रत्येक गावच्या प्रत्येक रस्त्याची नोंद या ठिकाणी घ्या, प्रत्येक रस्त्याला नंबर द्या आणि प्रत्येक रस्ता हा सिमेंटचा रस्ता गावोगावचा झाला पाहिजे यासाठी आपण सरकारकडे पाठपुरावा करत आहोत. आणि आपण पारनेर तालुक्यामध्ये पाहिलं 2500 प्रकरणं भूमी अभिलेख कार्यालयामध्ये प्रलंबित आहेत, हजारो प्रकरणं तहसील कार्यालयामध्ये प्रलंबित आहेत. ही प्रकरणं जाणीवपूर्वक ठेवण्यात आलेली आहेत. यामुळे या अधिकाऱ्यांना आपण मिशन झिरो पेंडन्सीचं या ठिकाणी पारनेर तालुक्यामधून आवाहन केलेलं आहे. असेच अनेक तालुक्यामध्ये, विविध तालुक्यामध्ये अशा प्रकारची पेंडन्सी जाणीवपूर्वक ठेवलेली आहे. चुकीचे निर्णय देऊन शेतकऱ्यांना हेलपाटे मारायला लावले जातात. 20 वर्ष 27 वर्ष असणारे शेतकरी या ठिकाणी समोर आले तर त्यांनाही अशा प्रकारचं त्रास या ठिकाणी होत आहे. त्यामुळे मिशन झिरो पेंडन्सीचं आव्हान देऊन या ठिकाणी सरकारकडे आपण पाठपुरावा करणार आहोत. बावनकुळे साहेब सांगतात, सरकार सांगतं की 90 दिवसाच्या आतमध्ये अर्ज केल्यानंतर रस्ता देणार, परंतु 27 वर्षावाली माणसं आज या ठिकाणी प्रलंबित आहे. त्यामुळे सरकारने प्रत्येक कार्यालयाचा अहवाल घ्यावा आणि शेतकऱ्याला सिमेंटचा दर्जेदार रस्ता द्यावा. तो शेतकऱ्याचा अधिकार आहे, प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. परमेश्वरानंतर ज्याचं दुसरं रूप आहे त्याला न्याय देण्याची सरकारची जबाबदारी आहे. महाराष्ट्र हा देशात नंबर 1 बनवायचा असेल तर गरजवंत शेतकऱ्याला महाराष्ट्रात शिवपानंद चळवळीच्या माध्यमातून दर्जेदार रस्ता मिळवून देण्याचा संकल्प या ठिकाणी महाराष्ट्र चळवळीच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि झिरो पेंडन्सी या ठिकाणी नाराज येत आहोत. धन्यवाद. विनोद गायकवाड, C24 तास, पारनेर.